मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे
सुंदर ते ध्यान उभे
थोडा कमी रे दे 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 ना रे
विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबरावडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित
तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. कमी आहे कमी. तुका म्हणे पाहिन श्रीमुखावडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. प्रस्तुत प्रकरणी भगवत सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. हा संपूर्ण परिसर आणि श्री संत ज्ञानोबाराय श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भजनी मंडळ घरकुल परिसर अतिशय सुंदर असा परिसर आहे. आणि या सुंदर परिसरामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाकरता 100 माणसापेक्षा अधिक लोक बसलेले आहेत. हे जास्त महत्वाची गोष्ट आहे. पैकी 80 महिला असतील असं मला वाटतं. बरोबर आहे नाना? हा, पुरुष मंडळीला काम असतं. कामामध्ये व्यस्त असल्यामुळे पुरुष मंडळीला जास्त बसता येत नाही. पण महिलांना सूट देतात बसायला, हेच त्यांचे उपकार आहेत. दुरापास्त गोष्ट झालेली आहे ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी वाचण्याकरता ज्ञानोबारायांनी आपल्याला दिली आणि ती ज्ञानेश्वरी आपण वाचत नाहीत. अतिशय मोठं खेदाचं आहे. एवढा मोठा संघर्ष केला. याचं जर असं काहीतरी बिघडतंय रे, थोडं काहीतरी बिघडतंय. हा, इको बंद करायचा का? एक पॉइंट ठेवून पहा बरं. एक पॉइंट ठेवा. हॅलो, हा ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त बरं आहे. आता विठाला ज्ञानेश्वरी देण्याकरता ज्ञानोबारांनी संघर्ष केला. वेदाबरोबर संघर्ष केला, शास्त्राबरोबर संघर्ष केला, उच्च वर्णीयांच्या बरोबर संघर्ष केला. आणि एवढा मोठा संघर्ष करून तो संघर्ष करण्याकरता तुम्हाला सगळं माहित आहे. ज्ञानोबारांना रेडा बोलवावा लागला, भिंत चालवावी लागली. आणि एवढा मोठा संघर्ष ज्ञानोबारांनी केला तो आपल्याकरता. आणि ज्ञानेश्वरी दिली, पण आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही. इथली एक मोठी भाग्याची गोष्ट आहे की 100 लोक पारायणाला पहिल्याच दिवशी, दुसऱ्या दिवशीपासून 125, 150, 200 अशा प्रकारची वाढ होत राहते. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. विठाला पहिला दिवस आहे, त्यामुळे मी आपल्या समोर जो अभंग ठेवला तो तुम्हाला सापडला असेल. अभंग सापडलाय ना? कुठशी आहे? कुठे लावलाय? हा का इथे लावलाय? हो, पहिल्याच क्रमांकांचा अभंग आहे. अभंग
हरिपाठामध्ये पण हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, गाथेतला अभंग आहे बरं का. हरिपाठाच्या पहिला अभंग म्हणण्याची पद्धत आहे आपली. आपल्या घराघरात हरिपाठ चालतो असं आम्हाला हरिभक्त परायण आमचे भांडवलकर, भांडवलकरांनी म्हणजे त्यांच्या घरात चालतो बा, दुसरीकडे कुठं कुठं चालतो नाही चालतो भाग निरा. त्यामुळे हर एक व्यक्तीला या अभंगाचा फार मोठा परिचय आहे. हरिपाठ करत नसल तरी सुद्धा या अभंगाचा मोठा परिचय आहे, करीत नसला तरी सुद्धा बरं का. करणाऱ्याला तर आहे, त्याच्यात काही विवाद नाही. पण जे मंडळी हरिपाठ करत नाहीत त्याही माणसाला जवळपास कुठे निघाले सुंदर ते ध्यान असं का होईना पण आहे, परिचय आहे की नाही. एखाद्या बाईनी जर अतिशय विचित्र असा शृंगार केला ना, लई मोठं पावडर लावलं, लई मोठं काजळ घातलं, अशी बाई बाहेर आली, लोक म्हणतात हे सुंदर ते ध्यान आहे की नाही. काही काही बाया आपल्या नवऱ्याला म्हणतात हे आलं बघा आमचं सुंदर ते ध्यान, म्हणतात की नाही, इकडे म्हणतात की नाही कोणास ठाऊक. पण सुंदर ते ध्यान अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे हे मात्र नक्की आहे, जवळपास आहे की नाही. अर्थ परिचयाचा नाही आहे, तो भाग दुसरा आहे. विठाला विठाला अभंग अतिशय परिचयाचा आहे, जवळचा आहे, नेहमी म्हणणार आहे. आणि पंढरपूरच्या देवाचं वर्णन हेही सगळ्यांना माहिती आहे. अतिशय परिचयातला अभंग आपल्या समोर मी कीर्तन सेवेकरता दिलेला आहे. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आपल्या उपास्य देवतेचं वर्णन करतायत. माणसाची उपास्य देवता कोण असावी याच्यावर त्या माणसाची योग्यता अवलंबून असते. काय असते? माणसाची योग्यता कशावर अवलंबून आहे? लक्ष्मी आईचा भक्त आहे. कशाचा भक्त आहे? मराठवाड्यातली मंडळी आहेत, सगळ्याला माहिती आहे लक्ष्मीबाई कुठं असती. आणि मग तिथं आता असा जर असेल तर उपास्य दैवत. आता वास्तविक पाहता लक्ष्मी तर भगवान विष्णूची पत्नी आहे बरं का. पतीला कुठं नेऊन ठेवलं काय सांगताच येत नाही ह्या लोकांचं. विठाला विठाला आपली उपास्य देवता वैदिक असणं नितांत गरजेचं आहे. आपला संप्रदाय वैदिक असणं नितांत गरजेचं आहे. आपण ज्या संप्रदायात असतो तो संप्रदाय साक्षात ईश्वराने स्वीकारलेला असला पाहिजे, ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि या संपूर्ण गोष्टी वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण स्वरूपाच्या आहेत. वारकरी संप्रदाय वैदिक आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात वाचा बोलो, याचं जे खनकतंय ना तेवढं कमी करा. खनकतंय ते वाचा बोलो वेदनीती करू संती, अजून कमी करा थोडसा, आवाज कमी केला तरी चालेल. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते वैदिक संप्रदाय. संपूर्ण संतांनी हर एक वेळेला वेदशास्त्राचा पुरावा दिलेला आहे. हर एक वेळेला तो कशा कशा करता दिला त्याचे कारण मीमांसा भिन्न आहे. प्रत्येक वेळेला कारण वेगळे वेगळे, मात्र पुरावा दिलेला आहे. काय? वेद असं म्हणतो, शास्त्र असं म्हणतं, पुराण असं म्हणतात, वेद असं म्हणतो, श्रुती असं म्हणते. ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये तर कितीतरी वेळेला पहिल्याच अभंगामध्ये काय म्हणतात? असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी. वेद आणि शास्त्र दोन आले. त्याच्या पुढचा अभंग पहा. सहुवेदी जाण साही शास्त्री, वेद आणि शास्त्र आले. 18 ही पुराणी आलं की नाही. जरा पुढं चला. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. विठाला विठाला त्रिगुणासार नाही, मला श्रुती 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 शब्द आलेला आहे बरं का. काय?
श्रुती शब्द आला म्हणजे पहिल्यांदा वेद शास्त्र आलं, नंतर वेद शास्त्र पुराण आणि नंतर श्रुतीचे वचन. एक नारायण सार जपा म्हणजे वेद श्रुती, वेद शास्त्र, वेद शास्त्र पुराण, वेद शास्त्र पुराण आणि श्रुती अशा सगळ्यांचा उपयोग. अर्थात आपला संप्रदाय वैदिक आहे एवढ्यावरून सिद्ध होतं. याच्यापेक्षा जास्त काही बोलायची गरज. वैदिक आहे आपला संप्रदाय, वेदांनी मान्य केलेला आहे, वेद बोधित आहे. आणि वेद बोधित असणं हेच तर आपलं मोठेपण आहे. पहिलं मोठेपण काय आपलं? हा संप्रदाय वेद बोधित आहे, वेद प्रणीत आहे, हेच मोठेपण आहे. आणि त्याही नंतर तो देवानी म्हणजे अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा ईश्वराने स्वीकारलेला आहे बरं का. कोणी स्वीकारला? ईश्वराने स्वीकारला बरं का. ईश्वराने स्वतः स्वीकारला. पंढरपूरचा देव म्हणून ईश्वराने संत होऊन स्वीकारला. श्री क्षेत्र आळंदी ज्ञानोबाराय. अर्थात सर्व संतांच्या अवताराची मीमांसा नाही बघायची आपल्याला, मात्र साक्षात ईश्वराने स्वीकारलेला आहे. वेदाने प्रतिपादन केलेला, वेद प्रतिपाद्य असलेला असा. म्हणून तर ज्ञानोबारांची एक ओवी आहे ना अतिशय महत्वाची. वेद प्रतिपाद्य ईश्वरू तो व्हावया लागी. अरे ओव्या पाठ आहेत यांच्या, कीर्तनकारांच्या पाठ नाही येत. विठाला वेद प्रतिपाद्य ईश्वरू तो व्हावया लागे गोचरू. काय करावं लागेल? श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. म्हणून वेद बोधित संप्रदाय हे आपलं पहिलं भाग्य. ईश्वराने स्वीकारला हे आपलं दुसरं भाग्य. आणि एवढे मोठे संत, वेद प्रणित, संत प्रणित आणि ईश्वर प्रणित संप्रदाय आपल्याला दिला. आणि त्यांनी दिलेला जो ईश्वर आहे तो आपला उपास्य दैवत आहे. आणि त्या उपास्य दैवताचं नाव आहे श्री विठ्ठल, पंढरपूरचा देव. विठ्ठला पंढरपूरचा अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा श्री विठ्ठल विटेवर उभा असलेला त्याचं वर्णन श्री संत जगद्गुरु तुकोबाराय अतिशय सुंदर शब्दात करतात. इतकं सुंदर शब्दामध्ये करतात. जगद्गुरु तुकोबारायांनी जे वर्णन केलेलं आहे ना त्या वर्णनामध्ये दोन्ही प्रकारचा भाग आहे. दोन्ही प्रकारचा म्हणजे श्रुतीनं प्रतिपादन केलंय. द्वेवाव ब्रह्मणे रूपम मूर्तांचैव मूर्त, मूर्त आणि अमूर्त असे दोन देवाचे रूप आहेत. किती येतं? दोन आहेत. आता त्या दोन मध्ये चार आहेत पण दोन प्रमुख आहेत. एक अमूर्त आहे आणि एक मूर्त आहे. अमूर्त परमात्मा डोळ्याने दिसत नाही पण मूर्त परमात्मा डोळ्याने दिसतो. मूर्त परमात्मा म्हणजे भगवान श्री विठ्ठल पंढरपूरचा विटेवर उभा आहे. ह्याच डोळ्याने दिसतो की नाही? याच डोळे का दुसरे डोळे लागतात त्याला बघायला? याच डोळ्याने दिसतो. मूर्ती बघितली की नाही पंढरपूरची? माय तुम्ही बघितली की नाही? हो, याच डोळ्याने दिसतो. त्याला काही बघायला दुसरी गरज लागत नाही. पण जो निर्गुण आहे ना, जो अमूर्त स्वरूपाचा आहे त्याला बघण्याकरता मात्र ज्ञान चक्षुची नितांत गरज आहे. म्हणून तर भगवान सांगतात विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुषः. कोण बघत? ज्ञानाचे डोळे ज्याला आहेत ना तोच मला बघू शकतो. काय? ज्ञानाचे डोळे ज्याला आहेत तोच मला जांभळ्या यायला लागल्या मायला. बरोबर. थोड्या वेळाने विनोदाच्या गोष्टी बी सांगू आपण, काय हरकत नाही. झोप नाही आली पाहिजे ना कोणाला कीर्तनात. दुपारी विश्रांती नसन झाली त्यामुळे. विठाला विठाला नाही म्हणजे ते अचानक त्यांच्याकडे नजर गेली माझी, त्यांची जांभळी एकच झालं असं झालं. आणि हा वेशीवरच दरोडा आहे जे समोरच एकदम, त्यामुळे ते लक्षात गेलं. काही नाही, त्यामुळे तुम्ही हसलात बरं झालं आहे की नाही. आपल्यामुळे लोक जागे झाले झोपणारे. विठाला द्वेवाव ब्रह्मणे रूपम. देवाचे दोन रूप आहेत पैकी एक रूप या डोळ्याने दिसतं.
एक रूप पाहण्याकरता ज्ञानचक्षुचे नितांत गरज. अर्जुनाला समोर परमात्मा होता. कोण होता? अर्जुनाला परमात्मा समोर होता कृष्ण रूपाने. मात्र कृष्ण रूपाचा परमात्मा या नजरेनं काय होता? गोचर होता. काय होता? गोचर होता. पण याचं निराकार स्वरूप कळावं याच्याकरता तर गीतेचं तत्वज्ञान आहे. आपलंच निराकार स्वरूप अर्जुनाला कळावा याच्याकरता काय सांगितलं देवाने? गीता सांगितली आहे की नाही. मग अर्जुनाचे प्रश्न आणि अखिटकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याचे उत्तर. काल परवा दिवशी गीता जयंती झाली ना, परवा झाली. हो, गीता जयंतीचे कीर्तन जिकडे तिकडे सगळीकडे झालेलेच आहेत. हो, आता आज उद्या दत्त जयंती आहे. भगवान दत्तात्रयाचा जन्म ती उद्या साजरा होईलच आपल्या इथं. हो, देवाने काय सांगितलं? सगुण साकार देव अर्जुनाच्या पुढं उभा होता आणि त्या देवाने आपलंच निराकार निर्गुण स्वरूप याला कळाल्याशिवाय तो हा युद्धाला प्रवृत्त होणार नाही. याकरता त्याला तत्वज्ञान प्रतिपादन केलं बरं का. हो, आणि त्यांनी जागोजागी आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान शब्दानी, कधी कधी शक्ती शब्दानी, कधी कधी आत्मा शब्दानी, कधी कधी ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाचं लक्षण सांगता सांगता मात्र आपल्याच निराकार निर्गुण स्वरूपाचा बोध अर्जुनाला केलेला आहे. विठाला विठाला. अर्थात मी लई म्हणजे म्हणत नाहीत प्रमाण वगैरे, टाळ वाजवायला काय आळस करायची कारणच नाही. विठाला एक तास अर्धा पाऊण तास तर वाजवायचे, त्यातले 10 मिनिटच टाळ वाजतात खऱ्या अर्थाने. हो, जास्त बी नाही वाजत. एका तासात 1 तास राहिला आपल्याला. अर्थात निराकार स्वरूपाचं पहा तुम्ही दुसऱ्याच अध्यायामध्ये. हो, देवाने सांख्ययोग प्रतिपादन केलं आणि सांख्ययोग प्रतिपादन करत असताना अतिशय सुंदर आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेल्या पुरुषाचं चिंतन प्रतिपादन केलं अर्जुनाच्या प्रश्नावरून बरं का. स्थितप्रज्ञस्य का भाषा हे सांगितलं. त्याचं उत्तर सांगताना सांगितलं प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मनः तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हे अर्जुना, ज्याने आत्मस्वरूपाला जाणलंय ना, हो, तो अतिशय आनंदी असतो. काय असतो? अतिशय आनंदी असतो. ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं त्याला दुःख नावाची गोष्ट राहत नसते. है की नाही? आपल्याला दुःख आहे. का दुःख आहे? अज्ञान हे दुःख देणार आहे. काय देणार आहे? अज्ञान काय आहे? दुःख देणार आहे. साधं व्यवहारातलं अज्ञान सुद्धा दुःख देत. एका बाईला पत्र आलं, जुन्या काळातली गोष्ट आहे. पत्र आलं, पत्र ज्या वेळाला आलं त्याच वेळेला जावई आला घरी. जुन्या काळातली गोष्ट. पत्र आलं, जावई आला. हिला वाटलं बरं झालं जावई बापू आले, आता आपलं पत्र वाचून दाखवतील. जावई बसले, पाणी वगैरे दिलं, चहा वगैरे पाजला, हातात पत्र दिलं. जावईने उघडून बघितलं. बघितल्यानंतर 2-5 मिनिटं त्या अक्षराकडे बघत 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 जे रडायला सुरुवात केली जावईने. जोरजोराने रडायला लागला. जोरजोराने रडायला लागला. आता तो रडायला लागल्यामुळं सासूबाईला वाटलं पत्रात काहीतरी वाईटच आलंय. ती रडायला लागली. शेजारणीला आवाज गेला, ती आली. तिनं 5, 25, 40, 50, 100, 150 बाया रडायला लागल्या तिथे. हो, एक सुज्ञ मनुष्य आला. त्याने बघितलं हे रडतायत, पण का रडतायत काही कळायला मार्ग नाही. शेवटची बाई होती कडेला बसलेली. 200वी बाई होती ती. 200वी. तिला विचारलं बाई का रडता हो? ती म्हटली मला काय नाही, ती रडती म्हणून मी रडते. त्याच्या पुढे गेल्यानंतर तिला विचारलं तुम्ही का रडता? नाही, मला काय माहिती नाही, ती पुढची रडती. म्हणजे त्या दोघी रडायला लागल्या म्हणून मी रडायला लागले. काय झालंय? हो, गेला शेवटी त्या आत्या का रडता हो तुम्ही? ते जावायचं सासूबाई बसल्या होत्या तिथं. त्यांना आत्या तुम्ही का रडता? ते म्हटले अहो पत्र आलं,
जावई बोकड दिलं आणि ते रडायला लागले ते पत्र वाचून आणि मग मी रडायला लागले. मलाही माहिती नाही काय झालं म्हणून. त्याला विचारलं तू का रडायला लागला? मला वाचता येत नाही म्हणून. साधा अज्ञान आहे, वाचता न येणं आहे की नाही. अज्ञान दुःख देतं की नाही. इतके लोक रडायला कोणी लावले बर? अज्ञानातलं अज्ञान, त्याला वाचता येत नाही हे अज्ञान, याला काय झालं हे माहिती नाही हे अज्ञान. डबल रडत होते सगळे. हे अज्ञान दुःख देत असतं. अज्ञान निवृत्त झालं की आनंद होत असतो. हा नियम आहे, सिद्धांत आहे हा. ज्याचं अज्ञान राहतं ना त्याला दुःख राहतं, ज्याला अज्ञान निवृत्त होतं त्याला सुख राहतं. म्हणून तर भगवान सांगतात आत्मनेव आत्मला स्पृष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. तो अतिशय आनंदी राहतो. अतिशय किती आनंदी राहतो हो, त्याच्या एवढा जगात आनंदी कोणीच नसतो. एवढा आनंद का? म्हणजे आनंद कुठून आणला त्याने आनंद कुठून आणला नाही, त्याचा आनंद त्याला प्राप्त झाला. विठाला त्याचा आनंद त्याला प्राप्त झाला. काय झाला? त्याचा आनंद त्याला प्राप्त झाला. हो, म्हणून आनंद आपणच आहोत. आनंदम ब्रह्मणो विदुः. परमात्मा आनंद स्वरूप आहे, तेच निर्गुण आहे आणि तेच अमूर्त स्वरूपाचा परमात्मा आहे. तो मूर्त परमात्मा अमूर्त परमात्म्याचं ज्ञान व्हावं यांना सगळ्याला म्हणून प्रयत्न करतो. आणि म्हणूनच तर विटेवर उभा राहिला, म्हणूनच तर आळंदीला अवतार घेऊन समाधी घेतली, म्हणूनच तर एकनाथ महाराज झाला, म्हणूनच तर संपूर्ण संत झाला. आणि आपल्याला ज्ञान देण्याचा का? यांना अमूर्त परमात्म्याचं ज्ञान होणं नितांत गरजेचं आहे. का? यांचं दुःख गेलं पाहिजे, सगळ्याचं दुःख गेलं पाहिजे. दुःख निवृत्तीपूर्वक सुख प्राप्ती व्हावी याकरता तर संपूर्ण देवाने घेतलेले कष्ट आहेत हे. विठाला अर्थात अमूर्त परमात्मा आपल्या नजरेचा विषय होत नाही, या नजरेचा विषय होत नाही, है की नाही. हो, म्हणून एका सुभाषितकाराने खूप सुंदर सांगितलंय. म्हटले लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणं किं करिष्यति. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम. लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणं किं करिष्यति. दर्पण आरसा. आंधळ्या माणसाचं आरशात प्रतिबिंब पडतं की नाही? माय पडतं की नाही? हा, मग आंधळ्या माणसाचं आरशात जर प्रतिबिंब पडतं तर त्याला दिसतं का? हा, याच्यात दोष कोणाचा? डोळे नाहीत हा काय दोष होय? हा, पण त्याचा काय दोष आहे बिचाऱ्याचा? त्याला डोळेच नाहीत, त्याला त्याच्यात दोष आहे दाखवणाऱ्याचा, आरसा दाखवणार. आता तुम्ही कपाट लावलं, आरसा ठेवला, अरे बाई भलत्या भांडखोर दिसतात. पण असंच पाहिजे, असंच ऐकलं पाहिजे बरं. याचा संदर्भ पुढे सांगतो मी तुम्हाला. याचा संदर्भ मी अर्जुनाचं बोलतोय ना, तर तेच मला सांगायचंय पुढं. अगोदर श्लोक सांगितला, उदाहरण सांगितलं, आता पुढचं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. निराकार स्वरूपाचं आपली व्याप्ती देवानी सगळ्या ठिकाणी सांगितली. 7व्या अध्यायापासून सांगायला सुरुवात केली. गीता बलम बलवताचाहम काम राग विवर्जितम 7वा अध्याय. 10व्या अध्यायामध्ये इतकी व्याप्ती सांगितली, इतकी व्याप्ती सांगितली. वड मी आहे, पिंपळ मी आहे, नाग मी आहे, वासुकी मी आहे, नारद मी आहे, अमुक मी आहे, तमुक मी आहे, तमुक तमुक ठिकाणी माझी व्याप्ती आहे, तमुक ठिकाणी. कशी व्याप्ती आहे? निराकार व्याप्ती. कशी आहे? हो. अर्जुनाला वाटलं हा नेमका किती ठिकाणी आहे, कसा आहे विचारावं.
रूप कसं आहे ते दाखव बरं देवा, हे इतकं जर व्यापक आहे तर ते दाखव बरं. दाखवलं बरं का देवाने, दाखवलं. दाखव म्हटल्याबरोबर दाखवलं. पण दाखवल्यानंतर, विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुन बघत नाही असं देवाला दिसलं. काय दिसलं? देवाला दिसत नाही, ते अर्जुन बघत नाही असं दिसलं. आणि दिसल्यानंतर देवाने परत विश्वरूप सावरून घेतलं आणि अर्जुनाला बोलायला सुरुवात केली. अर्जुना, मी तुला विश्वरूप दाखवलं, तू का बघितलं नाहीस? बघायला पाहिजे होतस तू. अर्जुनाच्या लक्षात आलं की विश्वरूप बघण्याकरता जी दृष्टी लागते ती दृष्टी पहिली द्यायला पाहिजे होती की नाही. अर्जुन देवावर खवळला. देवा, तुम्हाला काही कळतं का? माणसाला राग आल्यावर कोणाला कळतं का म्हणून काही सांगताच येत नाही, आहे की नाही? काय काय पोरं म्हणतात आमच्या बापाला ना अजिबात कळत नाही. आता त्याला कळायला दिलं तरी सुद्धा याला कळत नाही म्हटल्यावर कसं काय करावं? राग आला की कळतच नाही. देवा, तुला कळतं का? देव म्हटले, काय झालं? माझ्या कळण्याचं काढलंस? काय धोरण? काय नाही म्हणे, तुम्ही विश्वरूप दाखवलं बरोबर आहे, पण मला ते दिसलं नाही. दिसण्याकरता दिव्य दृष्टीची गरज आहे, ते दिलं का? देव म्हटले, अर्जुना सॉरी बरं का, सॉरी. सॉरी म्हणजे त्यावेळेला इंग्लिशमध्ये नाही बोलले, पण सॉरी म्हटले, सॉरी. म्हणजे का? त्याचं कारण आहे. अर्जुन म्हटला, देवा तुम्ही आहे ना उठून या आरिसा, आंधळ्या पुढे जाऊ जैसा. आता सांगा दोष कोणाचा आहे? कीर्तन आहे की नाही? बरोबर झालं का चुकलं काय माझं? अरे बरोबर बरोबर. विठाला विठाला अर्थात आरसा स्वच्छ केला. आरसा स्वच्छ असतो सरासरी ना, पण हल्ली ते स्प्रे मारून स्वच्छ करतात. इतका स्वच्छ केला आणि तो आंधळ्या पुढे दाखवला. ज्याला डोळे नाहीत त्याच्या पुढे आरसा दाखवला. आणि बघ जर म्हटलं तर दाखवणाऱ्याचा दोष आहे की नाही? नक्की आहे की नाही? हो, त्याच्याकडे दृष्टीची गरज आहे. कशाची? म्हणून अमूर्त परमात्मा बघण्याकरता दिव्य दृष्टीची गरज आहे. आलं का लक्षात? त्याच्यात पोट भेद आहेत अजून, पण बारीक बारीक भेद सांगत गेलं तर वेळ संपून जाईल. आणि बारीक बारीक भेद सांगायला मग 2-4 दिवस कीर्तन पाहिजे एका अभंगावर. विठाला विठाला. अमूर्त परमात्मा दिसत नाही, या डोळ्यांनी दिसत नाही, पण जो दिसतो ना, हो तो दिसतो तो किती सुंदर आहे याचं वर्णन श्री संत जगद्गुरु तुकोबार आहे. त्यालाच मूर्त परमात्मा म्हटले बरं का, सगुण परमात्मा म्हटले. हो, जरासं थोडंसं सांगतो. जो अमूर्त आहे त्याला स्वरूप लक्षण म्हणायचं. वेदांताची थोडीशी भाषा आपली किंचित. अमूर्त परमात्मा आहे ना त्याला काय म्हणायचं? स्वरूप लक्षण. आणि जो मूर्त परमात्मा आहे त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण. अमूर्तात कधीच बदल होत नाही, होतो तो मूर्तात बदल होतो. राम मूर्त स्वरूप, कृष्ण मूर्त स्वरूप, श्री विठ्ठल मूर्त स्वरूप, गोविंद हरी वगैरे हे सगळे मूर्त स्वरूप आहेत. वेगवेगळे आले पण आहे कोण? तोच आहे, त्याच्यात काही बदल नाही. तो आहे तोच आहे, फक्त रूप वेगळे वेगळे घेतले, बदल होतो. मूर्त तो अमूर्तच जग झाला. जग हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. हो, हे परत परिवर्तन होणार आहे, बदल होणार आहे बरं का. ज्याच्यात बदल होतो ना त्याला म्हणायचं हो तटस्थ लक्षण. याच्याकरता शास्त्रकारांनी एक उदाहरण दिलंय. काकवान देवदत्त ग्रहम, बरोबर का उदाहरण? कावळा बसलेलं देवदत्ताचं घर. आता तुम्हाला इथं सगळ्या सोसायटी घरकुलच्या मोठ्या मोठ्या आहेत, पण गावाकडे गेले तुम्ही गावामध्ये, आणि गावामध्ये गेल्यानंतर विचारायला सुरुवात केली का? म्हटले हरिभक्तपरायण भांडवलकरांचं घर कोणतं आहे? एक माणूस होता तो म्हटलं, हे बा ते 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 कावळा बसलेले ना, कावळा ज्या घरावर बसलाय ना, हो ते घर आहे म्हटलं. आता बघितलं कावळा हा निघाला,
आता माणूस का कावळ्याकडे बघत चालतो थोडाच, कावळ्यासारखा इकडे तिकडे बघतोच ना. हा खाली इकडे तिकडे बघताना गेला, कावळा उडून गेला तिथून. का कावळा काय मुक्कामाला असतो काय 8-10 दिवस? आता थोडंच आहे. हा तिथपर्यंत गेला, कावळा दिसला नाही. म्हटलं त्या माणसाने सांगितलं कावळा बसलेलं घर. आता तो कावळा उठला होता आणि 10व्या घरावर बसला होता. हा जो गेला त्या घरात आणि एकदम हाक मारायला लागला, ओ भांडवलकर, ओ भांडवलकर. घरातला माणूस आला, तो म्हणला मी भांडवलकर नाही, वल भांड करणार आहे. हा म्हटलं मला भांडवलकराचं घर सांगितलं, हे असं कसं होईल? म्हणजे कावळा बसलेलं, बाहेर येऊन बघतो तर कावळा तिथूनही उडून गेलेला होता. बदल होतो ज्याच्यामध्ये, परिवर्तन होतं, याला काय म्हणायचं? तटस्थ लक्षण. बदल होणं, परिवर्तन होणं हा स्वभाव आहे. हा काय स्वभाव आहे हा. म्हणून हो तटस्थ लक्षण. आता तुम्हाला तटस्थ लक्षणाचं आणि स्वरूप लक्षणाचं उदाहरण सांगतो. चालता चालता तुम्ही लग्न बघितले? लग्न लग्न आत्ता काल परवा वगैरे बघितलेत का? हो, ते पळून जाऊन केलेलेच नाही सांगत मी. लग्न लावलेलेच सांगतो. हो, जिथं मांडव आहे मोठा, मंगल कार्यालय, हो, त्या नवरा नवरीला आदल्या दिवशी हळद, हे की नाही? हो, आमचे गुरुजी सांगायचे नवरदेवाला हळद का लावतात? पुढे मार खाण्याची तयारी म्हणून अगोदर हळद. आमचे गुरुजी सांगायचे. आणि ज्या वेळेला साक्षात मार बसेल त्यावेळेला आंबी हळद, असं असायचं. त्याच्यानंतर त्याला खूप सुंदर सजवलं दिसतं, बसवलं सुंदर असं. आणि त्याला मंडवळ्या बांधल्या जातात, बाशिंग लावलं जातं. बाशिंग नवरदेवाला लावतात की नाही बाशिंग? बाशिंग लावलं जातं, मंडवळ्या लावल्या जातात. अशा छानपैकी असं सजवलं जातं. हो, सजवायला 2-4 बाया असतात. हो, एक एकीकडून वरती, दुसरी दुसरीकडून वरती. नेमकं लग्नामध्ये बाशिंग पडलेलं असतं. त्याचं गंमत बघा. आता इतकं छान सजवलं. तुम्हाला त्या बाशिंगाच्या बाबतीमध्ये माहितीच असेल. बाशिंग नवरदेवाला का लावतात? बाशिंग दोघांना लावतात, म्हणजे नवरदेव नवरीला नाही, पोळ्याच्या दिवशी बैलाला. आता नवरदेवाला का लावतात? त्याला ही सूचना आहे, आजपासून तू बैल आहेस, आजपासून तू बैल आहेस, आजपासून. हे बरं, हो, ते याच्या करता ते बाशिंग असत. खरंच सांगतो मी तुम्हाला, माझी एक मैत्रीण आहे, प्राध्यापिका आहे ती, BA ला बरोबर होतो आम्ही. जाता जाता आम्ही गेलो तिच्याकडं चहा प्यायला, म्हणून म्हटलं चहा पिऊन जाऊ हिच्याकडून. गेल्यानंतर तिनं चहा वगैरे ठेवला. प्राध्यापिका आहे ती. बसलोत आम्ही असे 4-2 जण बेस्ट गप्पा करीत. तेवढ्यात मी तिला विचारला, म्हटलं तुझा नवरा कुठे? ती म्हटली काय नवरा, बैल आहे नुसता तो. मी 2-3 मिनिटं थांबलं. म्हटलं अगं तू तर माणूस आहे चांगली, बैलाबरोबर कसं लग्न केलंस? ती म्हटली तू तर त्यांच्यापेक्षा पुढे दिसतोस मला. हो, म्हणून त्याला जाणीव आहे सारखी, तू बैल आहेस. काय तू बैल आहेस, तू बैल आहेस, आहे की नाही? आणि ते बाशिंग लग्नामध्ये लावलं जातं. किती वर्ष ठेवलं जातं कपाळाला? 1 दिवस. हा, 2 दिवस. 2 दिवसांनी काढलं जातं. कुठे टाकलं जातं? ते आड्याला बांधलं जातं. जाता येता त्याला लक्षात यावं आपण बैल आहे याच्या करता तिथे. अर्थात बाशिंग वगैरे लावलं. आपण लग्नाला गेलो त्याच्या, बरं का, उदाहरण आपलं. लग्नाला गेलो, छानपैकी लग्न लागलं, सप्रेम भेट दिलं त्याला, ज्ञानेश्वरी वगैरे काय असेल ते. लग्न लावून गेल्यानंतर 2 वर्षांनी त्याची भेट झाली. हो, दुसरा आपला परिचयाचा मनुष्य होता, त्याच्याबरोबर तो आला होता. हो, आणि याच्याबरोबर बोलायला लागला, परिचयाच्या माणसाबरोबर. त्याच्या काही बरोबर बोले ना. हो, म्हणून त्याला विचारलं हे कोण आहेत? हा, म्हटलं तुम्हाला माहिती नाही का, ह्यांच्या तर लग्नाला गेलो होतो आपण अमक्या अमक्या ठिकाणी. असं ते हो ते हो, मग ते ह्याच्यात बघितलेला होता. कशात? तटस्थ लक्षणामध्ये. आणि आता मात्र तो जसा होता का नाही ओरिजिनल, हो
तसा तो दिसला. गालावर मोठे मोठे फुटकुळ्या, लग्नात काही दिसत नाहीत त्या, कारण त्याला मेकअप केलं जातं. मऊ चेहरा दिसतो त्याचा. म्हटले तोच हा, याच्या गाडावर फुटकुळ्या कुठून आल्या? म्हटले त्यावेळेला त्या झाकल्या होत्या, आता उघड झाल्या. तुम्हीच काय फसले? म्हटले पोरगी सुद्धा फसली अशीच त्याला. याला म्हणायचं तटस्थ लक्षण. आणि जो मूळच आहे त्याला म्हणायचं त्याच्यात काही बदल होत नाही. बदल शृंगारात होतो, बदल पेहराव्यात होतो, बदल ज्याच्यात होतो त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण. विठाला तटस्थ लक्षणातला परमात्मा श्री विठ्ठल 28 युग विटेवर येऊन उभा राहिलेला आहे ना, तो किती सुंदर आहे. त्याच्या मूर्ती अधिष्ठान चैतन्यासह वर्तमान त्या मूर्तीतलं दिव्य अशा प्रकारचं रूप श्री संत जगद्गुरु तुकोबाराय निहाळतात आणि आपल्याला सांगतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सांगतात विटेवर उभा असलेला सगुण साकार देव किती सुंदर आहे, अत्यंत सुंदर आहे. सुंदर ते ध्यान, आणि तो ध्यानमय आहे. इकडे ध्यान द्या, तो देव कसा आहे? ध्यानमय आहे. ध्यान स्वरूप आहे. विठ्ठला विठ्ठला ध्यानमय मूर्ती आहे. ती कशी मूर्ती आहे? ध्यानमय मूर्ती आहे. हो, त्याचं वर्णन करताना श्री संत जगद्गुरु तुकोबाराय गाथेतल्या पहिल्या अभंगामध्ये करतात. समाचरणदृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती लाभो. हो, समचरण दृष्टी विटेवरी, समस्वरूप आहे सगळं बरं का. पाय समान आहेत, हात कटेवर समान आहेत, नेत्र सुद्धा त्याचे, दृष्टी कशी आहे? समान. दृष्टी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. दृष्टी शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. सगळ्यावर, हो, हर एक व्यक्तीवर समान दृष्टी आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे, म्हणून तर समान दृष्टीना, समान चरणाने, समान कटेवर कर ठेवून उभा असलेला विटेवर जो देव आहे ना उभा, तो अतिशय सुंदर आहे. किती सुंदर आहे! त्याच्या सुंदरतेचं वर्णन करताना आहे ना, वेद शास्त्र पुराण सगळे थकून गेलं. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे बरं का, अतिशय सुंदर आहे. त्या विष्णू सहस्रनामामध्ये सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदिही शुभांग सारंग, अशा अनंत अशा पद्धतीनं वर्णन केले. अतिशय सुंदर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस. हो, राजस कुमार अत्यंत सुंदर आहे बरं का. सुंदर तर सगळ्याला पाहिजे की नाही?
बसलेल्या मंडळीला विचारतो, सुंदरता अपेक्षित आहे की नाही? सुंदरता हर एक व्यक्तीला. बरं, आपण सुंदर आहोत असं कोणाला वाटत नाही? वाटतं की नाही? आरशात का बघतो आपण? त्याचं कारण आपण स्वतःला सुंदर समजतो. अपेक्षित काय आहे? सुंदरता. सुंदर आहे असं वाटतं बरं का. आता ती सुंदरता लोक काय ठरवतात तो भाग निराळा आहे, पण मात्र सुंदरता अपेक्षित आहे. हर एक व्यक्तीला सुंदरता पाहिजे. हो, लहान पोराला विचारा, लहान पोरग आहे ना, हो 5 वर्षाचं पोरग, आता ते बसले की नाही, पिंट्या इकडे बघ, तुला बायको कशी पाहिजे, गोरी पान का? त्याला कळलंच नाही, ते त्याच्या नादात ते लाडले करू दे, जरा त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे. हा नाही, लय मोठं असल्यावर बी लय बेक. आता हे तुझं काही लग्नाचं वय नाही, तुला काळी बायको जमन का रे? ते पहा, ते माझ्याकडे बघायलाच तयार नाही. कशी पाहिजे तुला बायको? सुंदर पाहिजे का बेकार? सुंदर आहे की रे? कोणही पाहिजे सुंदरच पाहिजे म्हणणार, त्याच्यात काय विभाग नाही. ते गाणं बी असंच आहे, गोरी गोरी पान फुलासारखी छान आहे की नाही. आता ते गुलाबाच्या फुलासारखे असतील, खाली काटे असतात, ते काही माहितीच नसतं याला. हो, पण सुंदर पाहिजे. अपेक्षा सुंदरतेची आहे. नीट ऐका वाक्य माझं. अपेक्षा सुंदरतेची आहे हर एक व्यक्तीची. योग्य काय? योग्य योग्यच आहे, विवाद नाही, योग्यच आहे. मात्र सुंदरता कुठे हे पक्क कळत नाही. आपण बाहेर शोधतो सुंदरता. कुठं शोधतो? बाहेर शोधतो. बाहेर सुंदरता नाहीये, बाहेर नुसता खळगुट आहे. काय? बाहेर नुसता खळगुट. शब्द कळतो का? मराठवाड्यातली माणसं असली तर कळत. बाहेर सुंदरता नाही. अर्थात सुंदरता जगद्गुरु तुकोबारा सांगतात अपेक्षित नाही, तुम्हाला पाहिजे आहे. हो, पण सुंदरता मी सांगतो ती विटेवर उभा आहे. कुठे? सुंदरते ध्यान उभे विटेवर उभा आहे. कशा स्वरूपात उभा आहे? जगद्गुरु तुकोबारा सांगतात कटावरी ठेवनिया. कटेवरी कर, विटेवर परमात्मा समदृष्टी ठेवून असा उभा आहे. तो अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे बरं का. हो, पण आपण सुंदरता शोधतो. आता स्वभाव आहे जीवाचा, सुंदरता बाहेरच शोधत राहतो आपण. हो, आणि मग ज्याच्यात सुंदरता नाही ना त्याला सुद्धा आपण सुंदर म्हणण्याचा प्रयत्न करतो. सुंदर नाही त्याला सुद्धा. त्या राजा भर्तृहरीने वर्णन केले असं. राजा भर्तृहरी म्हणजे राजा होता तो, मांडलिक राजा नव्हता, सार्वभौम राजा. त्यांनी लय सुंदर वर्णन केले. त्यांनी का केलं वर्णन हे सांगण्याकरता 20 मिनिटं लागतील. अगोदरची कथा त्याची, मी ती कथा सांगत नाही, फक्त श्लोक सांगतो तुम्हाला. राजा भर्तृहरीला ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यानंतर त्यांनी खरी सुंदरता आणि ज्याला सुंदर समजतो की नाही, हो त्याचं वर्णन करताना त्यांनी खूप सुंदर वर्णन केले. हे नीट ऐका पहा. माणसं बाहेर पाहतात आणि मग त्याचं वर्णन करतात त्या सुंदरतेचं. स्तनौ मौसा ग्रंथी कनक कलशायित्युपमितौ मुखं श्लेष्मागारं तदपि च शशंखेन तुलितं स्रवन्मूत्रक्लिन्नं करेवरस्पर्धिजघनम् अहो निन्द्यं रूपं कविजन विशेषैर्गुरुकृतं. राजा भर्तृहरी अनुभव सिद्ध अनुभव जेव्हा प्राप्त झाला, संसारात धोका जेव्हा मिळाला, त्यावेळेला राजा भर्तृहरी वर्णन करतो. राजा होता 6 फूट उंची, कल्लेदार सुंदर मिशा, गोरापान चेहरा, सुडौल बांधा,
शूर अत्यंत वीर असलेला राजा, पण त्याच्या बायकोचं त्याच्यावर प्रेम नव्हतं. त्याच्या बायकोचं एक घोड्याचा खरारा करणारा माणूस त्याच्यावर प्रेम होतं. ह्याची सत्यता ज्या वेळेला पटली, पक्क लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी टाकलं संपूर्ण आणि बाहेर पडला. आणि मग भरतरी नाद झाला. काय झाला तो? भरतरी नाद, संन्यास घेतला. हो, आणि वास्तव वर्णन केलं त्यांनी. ग्रंथी, हो, किती सुंदर होता. आता काही शब्दाचे अर्थ सांगता न येण्यासारखे येतं. काही शब्दाचे अर्थ सांगतो तुम्हाला. मुखम श्लेष्मागारम तदपि च शशंखेन तुलितम. मुख आहे की नाही? मुख. हो, सगळे कवी लोक सगळे वर्णन करताना एखाद्या सुंदर स्त्रीचं वर्णन करायला लागले तर पहिला शब्द प्रयोग असतो चंद्रमुखी. काय वर्णन करतात? चंद्रमुखी. तदपि च शशंखेन तुलितम. हो, आता ज्याला चंद्रमुखी असं नाव दिलं जातं, वर्णन केलं जातं, त्या मुखावर नाक असतं की नाही? नाक. सगळ्यांच्याकडे नाक आहे. आता कोणाचं कमी असेल, जास्त असेल, जसं देवाने तसं, जसं दिलं तसं, किंवा जसं आईबापाकडून आलंय तसं वंश रक्त, सगळ्या पद्धतीनं त्याचा फार मोठा विचार सांगता येईल. नाकाचा, नाकावर कीर्तन जाईल सगळं. त्या नाकात काय असतं? महिला मंडळ, हा नाही, पुरुषांच्या नाकामध्ये शेंबूड असतो हे मला माहिती आहे की नाही? जिचं चंद्रमुखी म्हणून वर्णन केलं जातं त्याच्यात काय असतं? आता सगळ्यात सुंदर म्हटलं तर सिनेमाची नटी तर ही आपली काय ऐश्वर्या राय, बरोबर ना? ऐश्वर्या राय. आता ऐश्वर्या रायच्या नाकात काय नोटा आहेत का बताशी आहेत? पडलं की बताशी लगेच अभिषेक उचलतो की खातो, असं काही थोडं आहे का? त्यात सुद्धा काय आहे म्हटलं, जाऊ द्या, सुंदर आहे ती म्हणून तिच्या नाकातून नोटा नाकाला बघून मिळतात, हा भाग निराळा. पण नाकातून काय पडतं? मुखम श्लेष्म आगार. हो, श्लेष्म आगार, एष्टीचा आगार जसं आहे ना तसं शेंबडाचा आगार काय? नाक. तरी सुद्धा कवीजनांची अशी विशेषता आहे की याच घाणीला सुद्धा हो अतिशय सुंदर म्हणून लोकांच्या समोर पेश केलं जातं आणि ते लोक सुंदर म्हणून स्वीकारतात. खरं सांगा, हो आपण सगळेच जण असुंदर विषयाला सुंदर म्हणतो का सुंदर विषयाला सुंदर म्हणतो? असुंदर. कशाला? असुंदर. असुंदर विषयाला, आहे की नाही? हा मग सुंदर मूर्खपणा आहे की नाही? हो, व्यवहार हे भाग सोडून द्या, व्यवहारातलं असतं, चालतच असतं असं. हो, पण हे करत असताना खरी सुंदरता कुठे हे कळणं नितांत गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सुंदरता तिथे उभे विटेवरी. कशा स्वरूपात उभा आहे? करकटावरी ठेवून या. आता अभंगाचा शब्दाचा एक भाव सांगतो आणि शेवीला विराम देऊ थोड्या वेळात. विठाला याच्यामध्ये, या अभंगामध्ये यातला जो ते शब्द आहे ना, ते एक अक्षर आहे. ते एका अक्षराने अमूर्त परमात्म्याचं दिग्दर्शन केले. सुंदर ते हो अमूर्त परमात्म्याचं, आणि उभे विटेवरी वगैरे हे मूर्त परमात्म्याचं चिंतन आपल्या पुढे महाराजांनी सांगितलं. आणि आपली जी देवता आहे उपास्य ती कोण आहे? तर ती साक्षात निर्गुण निराकार निरवच्छिन्न सगळ्या जगाला धारण केलेला आणि सगळ्या जगाच्या आत बाहेर ओथंबून असलेला जो परमात्मा आहे ना, तोच तर विटेवर उभा आहे. आमची उपास्य देवता कोण आहे? आत बाहेर कोंडून कोंडून भरलेला जो देव आहे ना, तोच सगुण साकार झाला आणि विटेवर उभा राहिला. सुंदर ते ध्यान ते
तत्पद लक्ष तत्वमशी महावाक्य तत्वम अशी तत् म्हणजे ते आणि तेचे दोन अर्थ आहेत. एक वाच्यार्थ आहे आणि एक लक्षार्थ आहे. वाच्यार्थ आहे सगुण साकार सगुण निराकार ईश्वर आणि लक्षार्थ आहे सगळ्याच्या आतमध्ये असलेला आत्मा परमात्मा सगळ्याच्या आतमध्ये आत बाहेर सर्वत्र व्याप्त आहे असा तोच निर्गुण निराकार परमात्मा मूर्त झाला आपल्या सुखाकरता आपल्या ज्ञानाकरता आपल्या आनंदाकरता आपल्याला त्याच्यापर्यंत जाता यावा आपल्या स्वरूपापर्यंत याच्याकरता आणि तो उठे विटेवर उभा राहिला. सुंदर ते उभे विटेवरी कशा स्वरूपात करकटावरी ठेवून या. अजून काय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मला वाटलं पोरांची झोपायचीच वेळ झाली. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याचा अन्वय आहे का. गळा तुळशी हार कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडे असा जो परमात्मा आहे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आंतररहित त्याचं ध्यान आवडतं. कसं आंतररहित म्हणजे त्यांच्या ध्यानात परमात्म्याच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. आपल्यामध्ये इतका अंतर आहे. कधी कधी वर्षांनी ध्यान केलं जातं कधी कधी महिन्याने केलं जातं कधी कधी काही काही आयुष्यभर करत नाहीत त्याच्यात आपल्यात फक्त अंतरच आहे. महाराज सांगतात निरंतर जे ध्यान आवडताना तो परमात्मा अखिलकोट ब्रह्मांड नायक विटेवर उभा आहे. सुंदर ते ध्यान सुंदर आहे तो अतिशय. हो त्याच्या सुंदरतेचं वर्णन कोणालाही करता येत नाही बरं का. हो त्याचं तेज किती आहे अनंत आहे त्याचं वैभव किती आहे सगळ्या पद्धतीचं वर्णन जर करायचं म्हटलं तर त्याला
खूप वेळेचीच गरज आहे. परमात्मा आती सगळं त्याच्या भोवती शास्त्र पुराण वेद सगळं आहे बरं का. म्हणून अतिशय सुंदर आहे. तुळशी हार गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत. कासे पितांबर निरंतर हेची ध्यानावडी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. श्रवणी मकर कुंडले तळपती कंठी कौस्तुभमणी विराजित. गळा तुळशी हार कासे पितांबर निरंतर हेच ध्यान आवडे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व
तुकोबा राय. पहिल्या चरणामध्ये ते शब्द आहे, सुंदर ते, कळतंय ना? पहिल्या चरणात काय सुंदर ते, आणि शेवटच्या शब्दात हे, शेवटच्या चरणात हे शब्द आहे. तू का म्हणे माझे हे ची हो आणण्याची व्यावृत्ती. आणण्याची व्यावृत्ती का केली? अनंत गोष्टी आहेत त्याच्याकरता, बऱ्याच संकल्पना आहे. चकाराने आणण्याची वेळी हेच सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. हो, परमात्म्याच्या ठिकाणी एकनिष्ठ भाव, एक गवामी विठोबाचे नाम, एकच परमात्मा. आपला तो एक देव करून, तो जो देव म्हणजे हा देव, एकनिष्ठतेचा आहे बरं का पहिल्यांदा. अर्थात हेची सर्व सुख, ते जे निराकार निर्गुण आहे तेच विटेवर उभा असलेलं हे माझं सर्व सुख आहे. म्हणून पाहीन श्रीमुख आवडीने, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. हो, सेवा अखिल कुट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या चरणी सेवा समाप्त करायची, समर्पित करायची. जाता जाता आमच्या संस्थेची माहिती सांगतो 2 मिनिटांमध्ये आणि सेवेला विराम देऊ आपण. आळंदीला गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आहे, जवळ आहे पण तुम्हाला माहिती नसेल, सांगणं माझं काम आहे. त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. शाळेतले असले तरीही फी नाही, आणि न शाळेत जाणारे तर त्यांना फी नाहीच आहे. म्हणून फी नाही, आणि शिक्षक आहेत आम्ही 2-3 जण, पगार नाही. हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू महादेव महाराज तौर तुमच्या बऱ्याच जणांच्या परिचयाचे आहेत. महाराज गुरुजींच्याच संस्थेमधले आहेत. आमचे प्रसाद महाराज सुडके इथे बसलेले आहेत, पेटी ज्यांनी वाजवले आता, तेही आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. असे अनंत विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, शिकत आहेत. गुरुजींनी सुरू केलेलं काम माझ्या गळ्यात दिलं, ते मी आत्ता चालवत आहे. आणि ते चालवताना तीच जी गुरुजींनी पद्धत, फी नाही पगार नाही हीच, आणि गुरुजींनी स्वतःची शेती विकून, पिरंगुटचे आहेत गुरुजी, इथं पिरंगुट जवळ आहे, पिरंगुट गावचे, शेती वगैरे विकून ती जागा घेऊन संस्था बांधून विद्यार्थ्यांची व्यवस्था केली. ती संस्था आत्ता सध्या वर्तमान काळात मी चालवत आहे. आणि आत्ता मी एक नवीन उपक्रम केलाय. तुम्ही द्या कोणी काही असं म्हणत नाही मी बरं का, हो, फक्त माझं ऐका. विद्यार्थी आता जुन्या काळातल्या सारखे मधुकिरीला जायला जरा हो आधुनिक झालेत. मधुकरीच्या बाबतीमध्ये त्यांची भावना तेवढी नाही राहिली. त्यामुळं मी विद्यार्थी कमी ठेवत असतो, 22 ते 25 विद्यार्थी, त्यापेक्षा जास्त ठेवत नाही. आणि त्या विद्यार्थ्यांची भोजनाची जागेवर व्यवस्था करायची. याच्याकरता आमच्या मंडळींनी असं ठरवलं, आणि त्या पद्धतीनं 1,500 रुपये एका वेळच्या जेवणाचा खर्च असे मंडळी तयार, किती 10 महिन्याचे तयार करायचं चाललंय. त्याच्यात 2-1 महिन्याची मंडळी झालेले आहेत, म्हणजे 60 लोक झालेले आहेत, विदर्भातले आहेत काही. असे मी आत्ताच सुरू केले थोड्या दिवसापूर्वी. 1,500 रुपये एका वेळेच्या जेवणाचा खर्च, आजीवनपर्यंत दरवर्षी एकच दिवस 1,500 रुपये त्यांनी द्यायचं. स्वतः तिथं आले तर अतिशयच उत्तम. आम्हाला सगळ्यात जास्त आनंद त्याचा होईल की तुम्ही येऊन आमचे विद्यार्थी बघताय, तुमच्या हाताने जेव घालताय, अशा प्रकारचं होईल. असा उपक्रम सुरू केलेला आहे. एवढी गोष्ट तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही कोणी सहकार्य कराच अशा प्रकारचं मी काहीही म्हणत नाही, पण ही गोष्ट आपल्यासमोर ठेवणं. अर्थात तुम्ही म्हणताल सांगतोय मग द्या असं म्हणत नाही, पण म्हणजे सांगतोय कसं करता मग, आहे की नाही. पण तुमच्या पुढं सूचना देणं जरुरीचं काम आहे, माहिती देणं जरुरीचं काम आहे. असं विद्यार्थ्यांच्या करता 1 टायमाच्या जेवणाची व्यवस्था, दुपारच्या जेवणाची व्यवस्था 1,500, 1,700 रुपये खर्च येतो, पण सरासरीमध्ये 1,500 ते भागू शकतं. आम्हाला माहिती आहे. महिन्याचा भरलं ना साहित्य की ते बरोबर होतं. असा ते अंदाज काढून आम्ही सगळं ठरवलं. 1,500 रुपये एका वेळेच्या जेवणाचे. आळंदी गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था. जर कोणाला अपेक्षा असेल तर कोणी, नंतर महादेव महाराज हे आहेत आमचे मित्र,
हरिभक्त पाल त्यांचं काय म्हणजे हे सगळे विद्यार्थी आपलेच आहेत ना? वा, महाराजांचे आहेत. आमचे गायक मित्र, मला वाटतं खिल्लारी गुरुजींच्याकडे शिकताय का तुम्ही? कोणाकडे शिकताय? सोळंकी गुरुजी. सोळंकी गुरुजीकडेच का? सोळंकी गुरुजी आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत बरं का? काय माहिती आहे ना? हो हो. म्हणजे तुम्ही आमचे गुरुजींचे नातू आहेत तुम्ही. हो. असा म्हणजे कुठून कुठून तरी संयोग आहेच आहे. असा हा योग झाली या ठिकाणी. मला आमच्या महादेव महाराजांच्या मुळे आणि आमचे नाना मोहिते नाना यांच्यामुळे माहिती, माणूस माहिती ज्याला असतो तोच सांगतो. मग ह्या सगळ्या मंडळीने कीर्तन सेवा सांगितली. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्यासमोर मी चिंतन केलेलं आहे. जरा सोपं करून व्यवस्थित करून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यांना देवाचं स्वरूप कळणं नितांत गरजेचं आहे. आणि हा देव वैदिक आहे, हा देव आपला उपास्य आहे. आणि या देवा एवढा कोणीही देव नाहीये, तोही देवाचाही देव. विष्णू सहस्रनामामधले जगत प्रभुम देवदेव मनंतम पुरुषोत्तमम स्तुवन्नाम सहस्रेण असा हा देव आहे. आणि या देवाचं चिंतन आपल्या पुढे केलं मी. झालेली सेवा त्याच देवाच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. संप्रदायपूर्वक विठोबा रुक्माई भजन सगळ्यांनी टाळी वाजवा आणि भजन करा. विठोबा असं भगवं बघितलं ना की आनंद येतो. पा गोसेवा छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामचंद्राचा कलश अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींनी समर्पित होऊन हे ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ काम करत आहे. यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होवो आणि सगळ्याला समृद्धी प्राप्त हो, वैभव प्राप्त हो, अशा प्रकारची मी प्रार्थना करतो देवाकडं आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर
भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बोलो भाऊ सब संतन की जय. रामकृष्ण हरी. कोणीही जागेवरून उठू नये, महाराज मंडळींचा सत्कार व्हायचा आहे. श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ समस्त घरकुल ताडगाव चिखली येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव या घरकुलमध्ये आयोजित असा सुंदर असा अभंगाचं निरूपण श्री हरिभक्त परायण पंडित महाराज क्षीरसागर यांनी त्यांच्या सुश्राव्य वाणीतून सुंदर प्रमाण या श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळाच्या धर्म मंडपामध्ये त्यांनी सुंदर असं निरूपण केलेलं आहे. तरी त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या मंडळाचे असे आधारस्तंभ श्री निलेश दादा नेवाळे यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा शाल श्रीफळ व आमचं श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा ही विनंती. सर यावर काय नाही बुक्का लावला. खाली बसा, खाली होय मावशी, बस 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 खाली. तसेच आजच्या काकडा आरतीच्या नाश्त्याचे मानकरी श्री बालाजी बिराजदार, पारायणाचा नाश्ता श्री राजेंद्र कोटकर आणि दुपारची पंगत आदित्य पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. टाळ्या वाजवा. आणि आज संध्याकाळची पंगत श्री मनोहर पवार श्रीयोग हाऊसिंग सोसायटी C9 येथे आयोजित केली आहे. सरांचं नाव फोन नंबर घे. उद्याची अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. 26/12/2023 श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ महिला भजनी मंडळ उद्या इथे भजन होणार आहे. उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त परायण श्री अशोक महाराज इतके आळंदी देवाची यांची होणार आहे. उद्या काकडा आरती नाश्त्याची सेवा श्री कारभारी परेळकर यांची आहे. पारायणाचा नाश्ता श्री महेश कडनाईके. श्री दुपारची पंगत मच्छिंद्र भोसले श्री युवराज ढगे A9 यांची आहे. आणि तसेच संध्याकाळची पंगत म्हणजे उद्या हा आपला जो सोहळा आहे, उद्या दत्त जयंतीचा सोहळा आहे आणि खूप असा भव्य दिव्य उद्या इथे सोहळा होणार आहे. इथे अशोक महाराज इदगे हरिभक्त परायण अशोक महाराज इदगे यांचं कीर्तन झाल्यानंतर इथेच महाप्रसादाचा पण आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी कीर्तन झाल्यानंतर उद्या मला असं वाटतं की दत्त जयंतीच्या निमित्ताने आता जेवढी संख्या आहे प्रत्येकाने त्यांच्यासोबत एक एक जण तरी सोबत घेऊन यायचं ही सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी. पारायणाला जास्त संख्या लावा. हा योग पुन्हा पुन्हा तुम्हाला येणार नाही. आपल्या घरकुलमध्ये